नेसेल ना मी, आवडेल मला ही साडी नेसेल. आता मी पाहते तुझं सत्य सगळ्यांपासून लपून कसं राहतं ते. नुसतं आपलं खड्ड्यात घाल खड्ड्यात घाल खड्ड्यात घाल म्हणून खड्ड्यात जात नाही ना सगळं. मी जे काय असं बोलत असतात मला सतत, मला ते खड्ड्यात घालायचं यार. अरे, प्रीती वहिनीनी मला थोबडीत मारली. त्यांना काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे त्यांना? मी तिच्या 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 भावाला, त्या होणाऱ्या नवऱ्याला त्यांना मारलं. मला तर वाटतं ना प्रीती वहिनीने ना रोज असं सकाळी उठून आहे ना सब दीप इकडे फरान, दीप इकडे फरान अशी रोज मारली पाहिजे. मला काय प्रॉब्लेम नसणार आहे. प्रॉब्लेम हा आहे बाबांचं काय का, ते का मला बोलत असतात, काय बोलतात. मी तर इकडे वहिनीला, वहिनीच्या भावाला, वहिनीच्या नवऱ्याला मी जरी मारलं नसलं त्यांना तरी त्यांच्या गुन्ह्यामध्ये मी सामील होतो. बाबांचं काय, मी काय घोडं मारलं यार बाबांचं, सतत मला काय बोलत असतात. मला टोचून बोलतो ना. एवढी मोठी तर मी आहे आणि इथे बाबा आहे इथे, आणि अशी एवढी मोठी मध्ये अशी अशी दरी आहे, अशी मोठीच्या मोठी. कसं पार करू इथून इथे दरी त्यांची. मग काय सतत बोलत असतात यार. मला साडी द्यायची हिंमत तरी कशी केली त्याने. आणि ती आत्या निर्लज्जासारखी बोलत होती की तुला ही साडी नेसायचीच आहे. हा प्रीती, नाही नेसणार. उलट ही साडी जशी मला मिळाली आहे ना, तसं तो जर मला एकटा भेटला ना, त्याची सुद्धा हीच हालत करेल. असं चिरडून टाकेन ना त्याला. काय तर म्हणे, या घराच्या शांततेची जबाबदारी आता तुझी आहे प्रीती. वाट बघत बसा. ताई, का आली आहेस तू इथे? अच्छा, अजून काही उपदेश देणं बाकी आहे का राणी सरकार? अगं ताई, असं का एवढी का चिडतेस तू? मग काय करू? बाकीचे सगळे परके आहेत ग माझ्यासाठी, पण तू माझी सख्खी बहीण असून सुद्धा परक्यासारखं वागतेस. एकदा सुद्धा विचार नाही केलास मला काय वाटेल याचा. आणि माझी पाठ राखीण म्हणून आली आहेस ना, मग त्या बेवड्याची बाजू का घेतेस? हे बघ ताई, तू समजतेस तसं काहीही नाही आहे. मी दीपची बाजू घेते असंही नाही, पण ताई सकाळी जे काही झालं ना त्यात त्याची चूक नव्हती. हे बघ, तो तुला मनापासूनच मदत करण्याचा प्रयत्न करत होता. अगं मला कळतंय तुझी पण बाजू महत्त्वाची आहे, बरोबर आहे. पण ताई, अगं तू लग्न करून या घरात आली आहेस आता, याचा अर्थ काय आहे? आपण आपलं दुःख मागे टाकून नवीन आयुष्याला सुरुवात करतोय असा.
अगं मग या सगळ्याला सामोरं जावंच लागेल ना. आणि मला तूच सांग, अशी चिडचिड करत राहिलीस तर सेटल कशी होशील या घरात? अगं हे बघ, दीपला जी शिक्षा व्हायची होती ना ती देऊन झाली. का तो जेलची हवा खाऊन आलाय, कोर्टात केस चालू आहे, त्याचे स्वतःचे बाबा त्याच्याशी एवढं तोडून वागतात, तर ही शिक्षा मिळतीये ना त्याला. तू कशाला सगळी सूत्र हातात घेतेस? ताई अगं लग्न झालंय तुझं आता. ही सगळी माणसं तुझ्या जवळची हक्काची आहेत, परकी नाहीये, तुझी फॅमिली आहे ही. हे बघ, ह्या सगळ्यांशी तुला जुळवून घ्यायलाच हवं. आज जे सकाळी तू रिॲक्ट केलंस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. तुझं नशीब समज अगं, पुरुषोत्तम काकांनी तुझी बाजू घेतली, कळतंय तुला? हे बघ ताई, उद्या सत्यनारायणाची पूजा आहे, तर तिथे असं काही होऊ देऊ नकोस. आणि मेन म्हणजे आत्यांनी सांगितल्याप्रमाणे दीपने दिलेली साडी तू नेसली पाहिजेस. नाही, मी नाही नेसणार. अगं ताई, असं का करतेस तू? ती साडी कुठे आहे? हां, कुठे ठेवली ती साडी? ताई, ताई अगं काय चाललंय तुझं? इतकी चांगली साडी टाकून दिलीस. झालं, पुन्हा त्यांचीच बाजू घेतलीस. ही साडी जुनी, आणि देऊन देऊन ही अशी जुनी साडी गिफ्ट म्हणून कोण देतं ग? अगं ताई, एक मिनिट. अगं ही जुनी साडी नाही आहे अगं, ही जतन केलेली साडी आहे. कुणीतरी प्रेमानं जपून ठेवलं हिला. काकूंच्या लग्नाची साडी आहे असं वाटतंय मला. हे बघ ताई, कुठल्याही महागड्या गोष्टींची तुलना याच्याशी नाही होऊ शकत अगं. हे बघ, बघितलंस? हे आहे त्यांच्या मनात. चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दाखवायचं आणि मनात काहीतरी वेगळंच. आणि काही महत्वाची वगैरे साडी नाहीये ग ही. जर महत्वाची साडी असती तर ही अशी फाटकी साडी दिली असती का? त्या बेवड्याने फाटकी लखतर दिली आहेत मला. अगं मला तर असं वाटतं की माझा अपमान करायसाठी त्याने हे मुद्दाम केलंय. मी ना जाऊन त्याच्याशी बोलते. कुठे आहे तो? ताई एक मिनिट, तू असा नको विचार करू सगळं. हे बघ, त्याने जेव्हा तुला साडी दिली ना तेव्हा त्याचा खरेपणा जाणवला अगं. त्याने नसेल हे केलं, काहीतरी घडलं असेल. अच्छा, म्हणजे तुला काय म्हणायचंय? ही साडी मी फाडली आहे, मी हे असं फाडून ठेवलंय? ताई अगं, तू चुकीचा विचार करतेस. माझं एवढंच म्हणणं आहे, जशी तुझी यात काही चूक नाही तशी त्याचीही नसावी. काहीतरी वेगळं घडलं असेल अगं. मला नाही, साडीच नको. अगं जात. अगं ताई, जा. ताई माझं ऐकून तरी घे. ताई ताई ऐक ना, दार उघड ना ताई. ताई ताई प्लीज ऐकून घे ना. अगं ताई, ताई अगं दार उघड ना.